मुंबईमध्ये रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकने एका तरुणीचा जीव घेतला। जोगेश्वरीमध्ये पेव्हर ब्लॉकमुळे दुचाकीचा टायर स्लिप होऊन या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुणी जखमी झाली आहे। ईशा निलेश गोटे असं या मृत तरुणीचं नाव आहे। ती अक्षता मालाडकर हिच्यासोबत दुचाकीने चाललेली होती आणि गाडीचा टायर स्लिप झाल्यामुळे ईशा शेजारील बसच्या टायर खाली सापडली। त्यात तिचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षता मालाडकर ही तरुणी बेशुद्ध झाली। तिला उपचारासाठी कूपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील प्रतापनगर बस स्टॉप जवळच्या ध्रुव मोटरसमोर हा अपघात झाला। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आजपासून प्रचार युद्ध सुरू होते। प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे। गिरगावमधून शिवसेना तर मानखुर्दमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपापल्या पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। संध्याकाळी गिरगाव चिरा बाजार इथं शिवसेनेची प्रचाराची पहिली सभा होतीये। मराठी भाषिकांचा बालेकिल्ला गिरगाव इथून शिवसेनेचा प्रचार सुरू होतोय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराच्या पहिल्या सभेत नेमके कुठले मुद्दे घेतात याकडे आता लक्ष असणार आहे। उद्धव ठाकरेंच्या मुंबईत 18 सभा होणार आहेत। समारोपाची सभा ही बीकेसी इथं होईल, तर तुळजापूरमधून काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून 2 लाख रुपयांची मागणी करणारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे। नाशिकमध्ये भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात बसून सरचिटणीस नाना शिलेदार इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देताना 2 लाख रुपयांची मागणी करत असल्याचा संवाद या व्हिडिओमध्ये उघड झालाय आणि त्यांच्या बाजूलाच कार्यालयीन कर्मचारी अरुण शेंदुर्णीकर बसलेले आहेत। चेक अथवा कॅश असे 2 लाख भरा आणि पुढे चालू पडा अशी दमदाटीच नाना शिलेदार करतात। दरम्यान याविषयी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला त्यांनी फोन कट केला, दुसऱ्या वेळी इतरांच्या हातात मोबाईल सोपवून नाना अंघोळ करायला गेले। 10 मिनिटांनी फोन करतो असा निरोप द्यायला सांगितलं आणि तेव्हापासून त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे। दहिसरच्या वॉर्ड क्रमांक 6 मधून भाजपनं 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानं संभ्रम निर्माण झालाय। सुरुवातीला भाजपनं लीलाबेन राठोड यांना एबी फॉर्म दिला। शिवसेनेनं याच विभागातून प्रकाश कारकर यांचा मुलगा हर्षलला उमेदवारी दिल्यानं भाजपनं सेनेतून आयात केलेल्या गजानन साळवी यांनाही एबी फॉर्म दिलाय। त्यामुळे भाजपकडून वॉर्ड क्रमांक 6 मधून दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे। दुसरीकडे राठोड यांच्याकडे जात प्रमाणपत्र नसल्यानं आपल्याला उमेदवारी दिल्याचं साळवी सांगतात। महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीला ऊत आलेला आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाहीये। ठाण्यामधले शिवसेनेचे स्थानिक नेते देवराम भोईर यांच्या घरामध्ये 4 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर एच.एस. पाटलांच्या घरामध्ये 3घांना तिकीटं मिळालेली आहेत। यामध्ये शिवसेनेचे आमदार खासदार सुद्धा मागे राहिलेले नाहीयेत। त्यांच्याही पत्नी, मुलगा, सून आणि भावांना उमेदवारीची खिरापत वाटण्यात आली आहे। उल्हासनगर महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। उल्हासनगर महापालिकेच्या विद्यमान महापौर आणि शिवसेनेचे उमेदवार अपेक्षा पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलाय। छाननी प्रक्रियेमध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलाय, त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणामधून आता त्या बाहेर पडल्या आहेत। नाशिक शिवसेनेमध्ये तिकीट वाटपावरून झालेल्या राडा प्रकरणावर मातोश्रीकडून पडदा टाकण्यात यश आलंय। नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी मातोश्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। तिकीट वाटपावरून झालेला राडा हा गैरसमजुतीमधून झाल्याचा निर्वाळा पांडे यांनी दिलाय। भावजे शिवसेनेकडून लढणार असून भाजपचा एबी फॉर्म भरला नसल्याचं स्पष्टीकरण पांडे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। या राड्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शिवसैनिकांचं प्रकरण निपटून घेऊ अशी सारवासारव पांडे यांनी केली आहे। तसंच अखेरपर्यंत शिवसैनिकच राहू असंही पांडे यांनी म्हटलंय। महापालिकेच्या तिकिटासाठी सर्वच पक्षांमध्ये आयाराम गयाराम याचा सुळसुळाट होतो, मात्र घाटकोपरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी मात्र आता पक्षांतराचा एक वेगळाच विक्रम नोंदवलाय। गेल्या काही महिन्यांपासून त्या भाजपचं काम करत होत्या, मात्र भाजपनं घाटकोपरच्या प्रभाग 120 मधून त्यांना उमेदवारी नाकारली आणि त्यामुळे त्यांनी शिवसेनेचा दरवाजा ठोठावला। शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली, मात्र एबी फॉर्ममध्ये तांत्रिक अडचण असल्याचं सांगत फॉर्म काढून घेतला। त्यामुळे प्रतीक्षा घुगे यांचा हिरमोड झाला, मात्र त्यांना अखेरच्या क्षणी काँग्रेसनं उमेदवारीचा हात दिला आणि त्यामुळे एकाच दिवसात 3 पक्षांमध्ये त्यांनी प्रवास केला।
शिवसैनिकांकडून होणाऱ्या विरोधामुळे कुठून लढायचं अशा अडचणीत सापडलेल्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी अखेर प्रभाग क्रमांक 198 इथनं उमेदवारी अर्ज दाखल केला। शिवसेनेनं त्यांना 195 मधून उमेदवारी दिलेली होती, मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या या उमेदवारीला प्रचंड विरोध केला। या विरोधामुळे पक्षानं त्यांना 198 मधून उमेदवारी दिली। त्यांच्या जुन्या प्रभागाचा बराचसा भाग हा 198 मध्ये येत असल्यानं त्याही याच प्रभागातून इच्छुक होत्या। कामाच्या जोरावर पुन्हा निवडून येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुंबईमध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या विरोधात शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आहे। अँटॉप हिलऐवजी यावेळी भोईवाड्यातल्या वॉर्ड क्रमांक 202 मधून उमेदवारी दिल्यानं स्थानिक शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। विद्यमान नगरसेवक नंदकिशोर विचारे यांच्यासह शिवसैनिकांनी जाधव यांच्या विरोधात बंड केलाय। मीरा निंबाळकर, साधना राऊळ आणि तृप्ती मोरे या तिघा महिला शिवसैनिकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेत। शिवसेनेचा बालेकिल्ला दादर प्रभादेवीमध्ये सेनेकडून समाधान सदा सरवणकर यांना उमेदवारी दिल्यानं माजी शाखा प्रमुख महेश सावंत यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष अर्ज दाखल केला। सावंत यांनी आज प्रचाराला सुरुवात केली। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुक उमेदवारांची संख्या ही सर्वात जास्त होती। तब्बल 3000 इच्छुक उमेदवारांनी 151 जागांसाठी आपली दावेदारी सादर केली होती। अशा परिस्थितीत भाजपतर्फे पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केला नाही। अपर्णा मानेकर असं या उमेदवाराचं नाव आहे। अपर्णा मानेकर या प्रभाग 32 साठी इच्छुक होत्या, मात्र पक्षाकडून त्यांना प्रभाग 17 मधून उमेदवारी दिली। महापालिका निवडणुकीतल्या तिकिटाच्या बाजारात पुण्यानं अजब प्रकार अनुभवला। राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादीनं तिकीट नाकारलं आणि हे कळताच काही वेळात त्यांनी भाजपचं तिकीट मिळवून अर्ज देखील भरला। राष्ट्रवादीनं भोसलेंसह सतीश म्हस्के, विजया कापरे आणि शिवलाल भोसले या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली। त्यापैकी शिवलाल भोसले शेवटच्या क्षणी शिवसेनेत गेले, तर पती राष्ट्रवादीचे आमदार असताना पक्षनिष्ठा गुंडाळून रेश्मा भोसलेंनी भाजपचं तिकीट मिळवून निवडणुकीची बस पकडली। भांडणं करून पुन्हा सत्तेचं लोणी खाण्यासाठी एकत्र येणाऱ्या शिवसेना भाजप युतीपासून सावध राहा असं आवाहन वजा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनी लगावलंय। दादर शिवाजी पार्क वॉर्ड क्रमांक 191च्या उमेदवार स्वप्ना देशपांडे यांच्या प्रचारासाठी त्या थेट मतदारांच्या घरापर्यंत पोहोचल्या। राडेबाजी, बंडखोरी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अशा वातावरणामध्ये शुक्रवारी 10 महापालिकांसाठी राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले। मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी तब्बल 10,500 अर्ज आले। त्यापैकी 8,000 अर्ज ऑनलाईन आले। शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशा प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी शुक्रवारी सकाळपासूनच ढोल ताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज भरले। गोव्यात 40 जागांसाठी आज मतदान होत आहे। गोव्यामध्ये 251 उमेदवार रिंगणात आहेत। मुख्य लढत ही भाजप आणि गोवा सुरक्षा मंचमध्ये होतीये। इथे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सकाळपासूनच गोव्यामध्ये विविध मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा पाहायला मिळतात। गोव्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 67% इतकं मतदान झालं। उत्तर गोव्यात 60 तर दक्षिण गोव्यात 65% मतदानाची नोंद झाली। गोव्याचे सर्वसामान्य नागरिक, तरुणाई, ज्येष्ठ नागरिकही आपला मतदानाचा हक्क बजावतात। दुसरीकडे पंजाबमध्ये 117 जागांसाठी मतदान सुरू आहे। सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकूण 1145 उमेदवार रिंगणामध्ये। पंजाबमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 50% मतदानाची नोंद झाली आहे। पंजाबमध्ये दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्यात। चिलीच्या जंगलाला भीषण आग लागली। ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतात। आता ही आग विझवण्यासाठी जगातलं सर्वात मोठं हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आले। हे हेलिकॉप्टर एकाच वेळी 10,000 लिटर पाण्याचा फवारा मारू शकते। फ्रान्सच्या म्युझियममध्ये एक व्यक्ती चाकू घेऊन घुसला। घटनेची गंभीरता पाहता सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला गोळी मारली। या गोळीबारामध्ये ती व्यक्ती गंभीर जखमी झाली। त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं असून पोलिसांच्या ताब्यात आहे। या घटनेनंतर म्युझियम बंद करण्यात आलं।
चीनमध्ये एक इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 63 वर्षाची महिला कित्येक तासांपासून अडकली होती. त्या महिलेनं ढिगाऱ्याखालून फोन कॉल करून मदत मागितली आणि त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्ती व्यवस्थापकांनी सुखरूप तिला बाहेर काढलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.